शेतीच्या कामासाठी आई वडील घराबाहेर गेले होते। तेथून ते परत आले त्यावेळी त्यांना घरामध्ये मुलीचा मृतदेह दिसला। विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला होता। ही दुर्दैवी घटना तालुक्यातील धाऊवल्ली येथे बुधवारी दुपारी घडल्या। स्वरांगी संदीप गिजम वय वर्ष 13 असं या मुलीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार संदीप गिजम यांचे कुटुंबीय शेतात कामासाठी घराबाहेर गेले होते। त्यांची मुलगी स्वरांगी ही घरी एकटीच होती। शाळेला जाण्यासाठी मैत्रिणीची वाट पाहत होती। अचानक खोलीत आली। यावेळी घरातील पंख्याच्या उघड्या वायरला तिचा स्पर्श झाला आणि तिला विजेचा तीव्र धक्का बसला। यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय। त्यावेळी घरामध्ये कोणीच नसल्यानं तिला कसलीही मदत मिळाली नाही। शेतातील काम आटोपून गिजम घरी परतल्यावर मुलगी निश्चित पडली असल्याचं त्यांना दिसलं। मुलीला पाहताच त्यांना मोठा धक्का बसला। त्यांनी तातडीनं स्वरांगीला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तत्पूर्वी तिची प्राणज्योत मावळली होती। याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय।